आपली एवढी भिकार आवलात नाही की लोकांच्या लेकराला दारू पिऊन शिवाय देणं हे म्हणजे आपल्या एका परिवाराचाच भाग आहे. तर जय श्रीराम भावांनो, मी एक ब्लॉगर स्वागत तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळ वाघाच्या घरात चोरी केली आणि डायरेक्ट कडक कपडे घालून डायरेक्ट ब्रिज घेऊनच निघालो गावात. मग काय डायरेक्ट विषय खोल करून टाकायचा. आपल्याला ब्रिज घेऊन आज हिंडायचं होतं. मामाला पहिले कडक कपडे काढून पहिले गावताल जा. मामा म्हणला गुरांना खायला उद्याला काय नाही. अरे म्हणलं आपल्याला शिवरात्रीची सुट्टी नाही, गायची सुट्टी नाही भाई. आपल्याला 24 तास काम आहे. एक वेळेस हायकोर्टाच्या वकिलाला सुद्धा एक वेळ कटाळा घेऊन सुट्टी आणतोय देऊ. तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो, तुम्ही त्यांना बिहारी म्हणता ना, त्यांना आमचे कार्यकर्ते किती जीव लावतात ते बघा. आमचे कार्यकर्ते म्हणजे ती सगळे आमच्या एका परिवाराचाच भाग आहे. काल एक जण दारू पिऊन एका छोट्याला शिवाय देत होता. त्याचं मी नाव नाही घेणार ब्लॉग मध्ये. मोकार एखाद्याची इज्जत खायला माझ्या आई बापाने मला शिकवलं नाही. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही दारू पिऊन येतात त्यांना काय त्रास देऊ नका. कारण की ती स्वतःचा आई बाप सोडून इकडे आपल्याला कामासाठी आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा नाद काय करू नका. बरं ते सगळं साईडला सोडा, मोरू द्या. नवनाथ साबळे मोकार त्याची पप्पी घेत होते. नवनाथ साबळे म्हणले आज छोट्याचा बड्डे म्हणले, विषय खोल होणार डायरेक्ट. मुकादम म्हणला छोट्याचा बड्डे आपल्याला साजरा करायचा, त्यात काही विषय नाही भाई. मी बी त्याला केक फिक भरून मोकार विषय खोल करतो. त्याला म्हणलं तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तू काय काळजी करू नको. ह्याने बी पक्का विषय खोल केला. हे म्हणला आज याला जन्माला त्या दिवशीच मारतो. अरे म्हणलं आता काय नाद करू नको. त्याची नंबर प्लेट लई शेवट लावली. तेव्हा म्हणला माझी नंबर प्लेट लावाय मला टाइम नाही भाई. त्याला म्हणलं तू टापक्या सुरगाड्या नवली मला जोडे झाली. नवलेंच्या पुतण्याचा बड्डे होता. नवले म्हणले पटक्यास हाजरी लावाय नाही तर मोकार धुमशील मी तुला. नवले म्हणलं आलो तयारी ठेवा. नवले म्हणले तू काय सेलिब्रिटी नाही, पटकेस नाही तर मोकार धुमसायला ट्राय लावू नको मला. त्याचा बी बड्डे केला आणि घरचा रस्ता दिसतो का नाही. मामाचा असा फोन आला. अरे म्हणलं आपली सगळी मिळून सगळीकडून मारत्यात. मनात म्हणलं आपला जन्माला येऊनच काय फायदा नाही, पक्का लल्लूराम झालेला आहे.